नमस्कार. हर हर महादेव. तुमच्याही घरी तुमचे नातेवाईक नॉनव्हेज प्रेमी असतील तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्यासाठी आहे. तुम्ही नक्की करून खाऊ घालू शकतात. तर मासे फ्राय हे तुम्ही खिचडीसोबत खाऊ शकतात. अगोदर स्वच्छ 3-4 पाण्याने मासे हे धुवून घ्यायचे आणि त्याचे पीसेस कट करून आणलेले ते त्या पद्धतीने धुवून घेतले मी व्यवस्थित छान. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रकचा तुकडा घेतला 1-1.5 इंच, कोथिंबीर घेतली अर्धी वाटी आणि 2 गड्डी लसूण सोलून घेतली, 2-3 मिरच्या घेतल्या आणि हे हिरवं वाटण करून घेतलं. हे हिरवं वाटण मासे फ्रायसाठी खूप चांगलं टेस्ट येते त्याच्यामुळे, आणि त्यामध्ये आपल्याला लागेल इतकं हिरवं वाटण मिक्स करून घ्यायचं आहे. माशांना अगोदर हळद, मीठ आणि कोकम आगळ चोळलेलं होतं. त्यानंतर मी हिरवं वाटण लावल्यानंतर त्यामध्ये माझा जो मसाला आहे, गावरानी मसाला जो मी विकते, तो घातला. त्यामध्ये माझ्या अंदाजाने मी 4 चम्मच गावरानी मसाला घातला होता. त्यामध्ये क्वांटिटीनुसार आपण त्यामध्ये मसाला घालू शकतो. आणि हे सगळं मिक्स करून 10 मिनटासाठी मी ठेवून दिलं बाजूला. 10 मिनटानंतर मी बाजूला एका प्लेटमध्ये 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं. ते मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये थोडं मीठ आणि अर्धा चम्मच म्हणजे पोहे खायचा पाव चम्मच चटणी घातली त्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घातलं. हे सगळं मी मिक्स करून घेतलं आणि एक पीस ठेवत मासे फ्राय तेल तापून घेतलं आणि मासे फ्राय केले एक करत. आणि 2 मिनटं ही लागत नाही एक साईड व्हायला. 2 मिनटात क्रिस्पी होते मस्त एक साईड आणि त्याच्यानंतर दुसरी साईड पलटून घेतली. अशा पद्धतीने सगळे पीसेस फ्राय करून घेतले मी. आणि हे तुम्ही भाकरीसोबत किंवा साधी खिचडीबरोबर करून खाऊ शकतात. खूप टेस्टी होतात. या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. हर हर महादेव.